नमस्कार, आज आपण पाहणार आहोत जेवण चविष्ट बनवण्यासाठीच्या काही सोप्या किचन टिप्स। चला तर मग सुरुवात करूया। जर तुम्ही दहीवाली आरवी किंवा दहीवाले आलू बनवत असाल तर ग्रेव्ही शिजवल्यावर आणि घट्ट झाल्यावर शेवटी मीठ घाला। आधी मीठ घातल्याने दही घट्ट होते आणि भाजीला दह्यासारखी चव येत नाही। कोणताही रायता बनवताना मीठ घालू नका, तर वाढताना मीठ घाला। असे केल्याने मीठ पाणी सुटते आणि रायता पातळ होतो। मऊ इडली बनवण्यासाठी उडीद डाळ, तांदूळ भिजवताना त्यात 1-4 कप साबुदाणा घाला। डाळ आणि तांदूळ भिजले की ते बारीक करा। लाल मिरची पावडर जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी त्यात हिंगाचा तुकडा घाला। लाल मिरची खराब होणार नाही। जर साखरेचा डब्बा चुकून उघडा राहिला तर मुंग्या त्यात शिरू लागतात। मुंग्यापासून वाचण्यासाठी एका बॉक्समध्ये 5-6 लवंगा ठेवा। मुंग्या कधीही येणार नाहीत। मेथी कडू असते, त्याची कटुता दूर करण्यासाठी पानावर थोडे मीठ शिंपडा आणि 10-15 मिनिटे ठेवा। नंतर ते चांगले धुवा आणि शिजवा। भाताला कीटकांपासून वाचवण्यासाठी त्यात मीठ ठेवा। तांदूळ जास्त काळ सुरक्षित राहील। भेंडी कापताना चाकूवर थोडे लिंबू चोळा। असे केल्याने चाकू आणि हात निसरडे होणार नाहीत। चीज जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी ते ब्लॉटिंग पेपरमध्ये चांगले गुंडाळा। जर तुम्हाला लसूण जास्त काळ साठवायचा असेल तर त्याच्या पाकळ्या सोलून स्वच्छ डब्यात बंद करा आणि फ्रीजमध्ये ठेवा। लक्षात ठेवा की लसूण पाण्यात भिजू नये आणि डब्यात ओलावा राहू नये। रायता चविष्ट बनवण्यासाठी त्यात कुस्करलेली कसुरी मेथी घाला। त्याची चव द्विगुणित होईल। कसुरी मेथीऐवजी तुम्ही वाळलेल्या कढीपत्त्याची पावडर बनवून वापरू शकता। गुलाबजामुन बनवताना माव्यामध्ये रिफाइंड मैद्याऐवजी गव्हाचे पीठ मिसळा आणि मळून घ्या। चव तशीच राहील। सूप बनवताना ब्रेड क्राउन्स घालण्याऐवजी कापलेले चीजचे तुकडे घाला। सूप आणखी निरोगी आणि चविष्ट होईल। तांदूळ सुगंधित आणि चविष्ट बनवण्यासाठी तो शिजवताना त्यात थोडी दालचिनी पावडर किंवा दालचिनीचा एक छोटा तुकडा घाला। काकडी, भोपळा आणि बुंदी रायता जिरे, हिंग आणि तिखट घालून खाल्ल्याने रायत्याची चव द्विगुणित होते। केक स्पंजी बनवण्यासाठी पिठात 2 चमचे ब्रेड क्रम्ब घाला। बऱ्याचदा कॉर्न ब्रेड लाटताना तुटते। कॉर्न ब्रेड तुटू नये म्हणून कॉर्नफ्लॉवर तांदळाच्या स्टार्चने मळून घ्या, पाण्याने अजिबात नाही। सुक्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी त्यात बारीक वाटलेले शेंगदाणे पावडर घाला। मोठ्या आचेवर भाज्या शिजवताना त्या बऱ्याचदा तळाशी चिकटतात। अशा परिस्थितीत भाजीत 2 चमचे दही घाला। दही घातल्याने भाजी जळण्याची चव येणार नाही। भाज्या उकळताना त्याचा रंग बदलतो, म्हणून उकळताना त्यात थोडे मीठ घाला। रंग नैसर्गिक राहील। पकोडे किंवा पुरी बनवताना तेलात 1-2 थेंब पांढरा विनेगर घाला। पकोडे आणि पुऱ्यांचा रंग आणि चव सारखीच राहील। पकोडे कुरकुरीत करण्यासाठी पिठात 1 चिमूटभर ॲरोरूट आणि 2 चमचे गरम तेल घाला। जर तुम्ही खिरीसाठी बदाम भिजवायला विसरला असाल तर बदाम 1 कप गरम पाण्यात 30 मिनिटे भिजवा। साल सहज निघून जाईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।